नमस्कार. तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण तलाठी असाल, ग्राम महसूल अधिकारी असाल किंवा एक जागरूक शेतकरी असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. इथे आपल्याला ऑनलाईन, ऑफलाईन कामकाजात येणाऱ्या अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. इतकंच नाही तर महसूल विभागाचे नवनवीन शासन निर्णय, ताज्या घडामोडी आणि शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अचूक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: प्रशासकीय कामकाजात मदत करणे आणि शासनाची माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचवणे. तर नियमित अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. चला तर मग आजच्या मुख्य विषयाकडे वळूया. महाराष्ट्र शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर. हे शिबिर नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि सर्वसामान्यांना याचा कसा फायदा होणार आहे, हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय का की आपली महसूल विभागाची सगळी कामं, म्हणजे फेरफार नोंदी असतील, वेगवेगळे दाखले काढायचे असतील किंवा जमिनीच्या नोंदी दुरुस्त करायच्या असतील, ही सगळी कामं जर एकाच दिवशी एकाच छताखाली पूर्ण झाली तर विचार करा आपला किती वेळ आणि किती त्रास वाचेल. हो, हीच कल्पना आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. याच उद्देशाने शासनाने हे विशेष शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हा संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण त्याला 6 भागांमध्ये विभागला आहे. सगळ्यात आधी आपण शिबिराची ओळख आणि त्याचा उद्देश पाहणार आहोत. त्यानंतर याचं वेळापत्रक आणि ठिकाण काय असेल ते समजून घेऊ. तिसऱ्या भागात नागरिकांना कोणत्या सेवा मिळतील हे पाहू. चौथ्या भागात काही महत्त्वाच्या नवीन तरतुदींची माहिती घेऊ. मग अधिकाऱ्यांची कर्तव्य काय आहेत आणि शेवटी सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना. चला मग सुरुवात करूया. तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. हे शिबिर नक्की का आयोजित केलं जात आहे आणि यामागे शासनाचा नेमका विचार काय आहे हे आपण आधी समजून घेऊया. या शासन निर्णयाच्या सुरुवातीलाच हे वाक्य आहे आणि हेच या संपूर्ण अभियानाचं सार आहे. शासनाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवणं, म्हणजे ते लोकांच्या सोयीचं आणि सहज उपलब्ध होणारं असावं. त्याला अधिक कार्यक्षम करणं, म्हणजे कामांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता आणणं. आणि त्याला गतिमान करणं, म्हणजे कामांना अनावश्यक विलंब न लावता ते वेळेत पूर्ण करणं. थोडक्यात काय तर सरकारी कामांसाठी होणारी धावपळ थांबवणं हाच यामागचा मुख्य हेतू आहे. आता याचे मुख्य उद्देश थोडक्यात पाहूया. पहिलं, लोकांच्या दैनंदिन समस्या, मग त्या जमिनीच्या नोंदी असोत किंवा इतर काही, त्यांचं जागेवरच निराकरण करणं. दुसरं, महसूल कायद्यात जे नवीन सकारात्मक बदल झाले आहेत त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. तिसरं, डिजिटल सातबारासारख्या ऑनलाईन सेवा वापरण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शक्यतोवर सर्व सेवा एकाच दिवसात पुरवण्याचा प्रयत्न करणं. ठीक आहे, तर उद्देश तर आपल्याला कळला. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या माहितीकडे, म्हणजे या अभियानाचा वेळापत्रक. ही शिबिरं नक्की कधी आणि कुठे होणार आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग तारखा आणि ठिकाणं व्यवस्थित पाहून घेऊया. इथे आपल्याला संपूर्ण वेळापत्रक दिसत आहे. बघा, 18 फेब्रुवारी ते 5 मार्च या काळात मंडल स्तरावर याची पूर्वतयारी केली जाईल. त्यानंतर मार्च महिन्यात 7 आणि 14 तारखेला, हे दोन्ही शनिवार आहेत, तेव्हा ग्रामीण भागात शिबिरं होतील. एप्रिल महिन्यात 10 आणि 17 तारखेला, म्हणजे शुक्रवारी, पुन्हा ग्रामीण भागात शिबिरं आयोजित केली जातील. आणि शेवटी मे महिन्यात 8 आणि 15 तारखेला शहरी भागांसाठी, म्हणजेच नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर ही शिबिरं भरवली जाणार आहेत. तेव्हा आपल्या भागातील तारीख नक्की लक्षात ठेवा. चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. या शिबिरांमध्ये आपल्याला नक्की कोणत्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, आपली कोणती कामं इथे होऊ शकतात, चला पाहूया. या शिबिरांमध्ये एकाच ठिकाणी अनेक सेवा मिळतील. जसं की अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढले जातील. 7/12 किंवा इतर अभिलेखांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी एक विशेष हेल्प डेस्क असेल. जातीचा, उत्पन्नाचा किंवा रहिवासी असे महत्त्वाचे दाखले इथेच मिळतील. अकृषिक जमिनीच्या नवीन नियमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जाईल. आणि एवढंच नाही तर ई-मोजणी, पीएम किसान योजना आणि इतर तक्रारींचं निवारणही याच ठिकाणी होईल. या शिबिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे एक खिडकी व्यवस्था.
याचा अगदी सोपा अर्थ असा की तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी हे सर्व महत्त्वाचे अधिकारी एकाच जागी उपस्थित असतील. म्हणजे काय? तर अर्ज तिथेच स्वीकारला जाईल, त्यावर तिथेच प्रक्रिया होईल आणि शक्यतोवर त्याच दिवशी काम पूर्ण करून दिलं जाईल. आता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयात चक्रा मारायची गरज उरणार नाही. इथे एक छोटीशी आठवण करून देतो. जर ही माहिती आपल्याला खरंच उपयुक्त वाटत असेल आणि भविष्यातही अशाच प्रकारची अचूक आणि सविस्तर माहिती मिळवायची असेल तर आपल्या तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. आता आपण काही अत्यंत महत्त्वाच्या नवीन नियमांबद्दल बोलणार आहोत. हे असे नियम आहेत ज्यांची माहिती या शिबिरांमध्ये प्रामुख्याने दिली जाईल आणि त्यांची अंमलबजावणी सुद्धा तिथेच सुरू होईल. लक्ष देऊन ऐका. अकृषिक म्हणजेच NA परवानगीच्या नियमात एक खूप मोठा आणि खरं तर क्रांतिकारी बदल झाला आहे. इथे पहा. पूर्वी कोणत्याही जमिनीला NA करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागत असे, ज्यात खूप वेळ जायचा. पण आता नवीन नियमानुसार जर आपली जमीन विकास आराखड्यात किंवा नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत असेल तर ती मंजुरी हीच अकृषिक परवानगी मानली जाईल. याचा स्पष्ट अर्थ असा की आता वेगळ्या परवानगीची गरजच नाही. यामुळे नागरिकांचा खूप वेळ आणि त्रास वाचणार आहे. आणि ही आहे दुसरी मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी. आपण महाभूमी पोर्टलवरून जो QR कोड असलेला डिजिटल सातबारा उतारा डाउनलोड करतो त्याला आता पूर्णपणे कायदेशीर वैधता प्राप्त झाली आहे. याचाच अर्थ त्यावर आता तलाठी किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याच्या सही शिक्क्याची अजिबात आवश्यकता नाही. हा डिजिटल सातबारा सर्व सरकारी, निमसरकारी आणि कायदेशीर कामांसाठी अधिकृतपणे ग्राह्य धरला जाईल. आता जे अधिकारी आणि कर्मचारी मित्र हे विश्लेषण पाहत आहेत त्यांच्यासाठी पुढचा भाग विशेष महत्त्वाचा आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने प्रत्येक स्तरावर काही खास जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. चला त्या काय आहेत ते पाहूया. जिल्हाधिकारी स्तरावर 3 मुख्य जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. 1. प्रसिद्धी. या शिबिरांची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करायची जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. 2. समन्वय. जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय विभागांना यात सहभागी करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळेल याची खात्री करायची. आणि 3. अहवाल. शिबिर यशस्वीपणे पार पडल्यानंतर त्याचा फलनिष्पत्ती अहवाल शासनाला सादर करायचा. या संपूर्ण अभियानात तहसीलदाराची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, जसं की सर्व संबंधित विभागांच्या समन्वय बैठका घेणं, शिबिराच्या आधीच जास्तीत जास्त प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचा प्रयत्न करणं, शिबिराचं अत्यंत प्रभावी आयोजन करणं, सोशल मीडियाच्या माध्यमातून याची प्रसिद्धी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिबिरात आलेल्या नागरिकांकडून त्यांचा अभिप्राय घेणं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण या संपूर्ण अभियानाचा नेमका अर्थ काय आणि आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश काय आहे ते पाहणार आहोत. तर ह्या सगळ्याचा खरा अर्थ काय आहे? ही शिबिरं म्हणजे केवळ लोकांची कामं पूर्ण करणं नाही, तर त्याहूनही अधिक काहीतरी आहे. ही एक खूप मोठी संधी आहे प्रशासन आणि आपल्यासारखे सामान्य नागरिकांमधलं अंतर कमी करण्याची. यातून प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता येईल, कामाला गती मिळेल आणि शासनावरचा लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्याला काय वाटतं? अशा शिबिरांमुळे प्रशासनाच्या कामात खरंच सकारात्मक बदल घडेल का? पारदर्शकता आणि वेग येईल का? शासनाचा हा स्तुत्य प्रयत्न जमिनीवर किती यशस्वी होईल? यावर नक्की विचार करा आणि आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आज आपण आपला मौल्यवान वेळ देऊन ही संपूर्ण माहिती ऐकून घेतली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. महसूल विभागाच्या अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या माहितीसाठी आपल्या तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.